हॅलो एव्हरीवन. तर चला आज आपण पाहू 13 तारखेचे निफ्टी 50चे ॲनालिसिस, IMP लेवल्स आणि IMP म्हणजे सपोर्ट अँड रेजिस्टन्स. त्याआधी आपण 10 तारखेला मार्केटने कशा प्रकारे मोमेंटम दिली आणि ऑप्शन चेनचे थोडे ॲनालिसिस करू. तर आधी आपण 10 तारखेचे थोडे रिप्लेमध्ये ॲनालिसिस पाहू, मार्केटने कशा प्रकारे मोमेंटम दिली आहे. तर बघायचं झालं निफ्टी 50ला आपल्याला का आता हा जो रेजिस्टन्स 24,135चा एक रेजिस्टन्स होता, त्याच्यावर आता 24,230चा रेजिस्टन्स. बरोबर आहे. मार्केटने काय ओपनिंग दिली? 24,135च्या वर ओपनिंग दिली. स्ट्रॉंग ओपनिंग आहे 24,135च्या वर. त्याच्यानंतर मार्केट काय केलं? स्लोली अप साईडला गेलं. बघायचं झालं ना तर स्लोली एकदम स्लोली 24,230च्या आसपास गेलं, पण मार्केट आहे ना टचच नाही झालं 24,230ला. इथं बघा मार्केट 24,135च्या वर ओपन झालं. तिथून मार्केट अप साईडला गेलं स्ट्रॉंग. त्याच्यानंतर मार्केट दिवसभर साईडवेज राहिले आणि 24,230 हा जो रेजिस्टन्स होता टचसुद्धा नाही केलं मार्केटने. त्याच्या आसपास थोडंसं आसपास जाऊन मार्केट रिजेक्शन घेत होतं ह्याच्या आसपास 24,230च्या. म्हणजे हा 24,230 रेजिस्टन्स आहे आपला, पण तो आता काय झालेला आहे? वीक झालेला आहे. बरोबर आहे. तर आता आपण पाहू 13 तारखेचे आधी त्याच्या आधी आपण ऑप्शन चेनचा थोडा अभ्यास करू. चला आता ऑप्शन चेनवर जाऊ आपण. आता जर ऑप्शन चेनवर बघायचं झालं तर सगळ्यात आधी आपण सांगा कॉल साईडचा विचार करू. कॉल साईडला काय चाललंय मार्केटमध्ये? इथं जर बघितलं तर हे निगेटिव्ह आहेत, हे पॉझिटिव्ह आहे. बरोबर. चेंज इन वाय निगेटिव्ह, चेंज इन प्राईस पॉझिटिव्ह. म्हणजे इथं जे ऑलरेडी कॉल सेल केले होते, ते परत बाय करायचे चालू. यांचा व्ह्यू हा बुलिश आहे. त्याच्यानंतर इथून बघितलं जर 24,150 ते 24,300च्या आसपास हे जर बघितलं तर हे स्ट्रॉंग कॉल बाय चालत. मग ह्यांचा पण व्ह्यू हा बुलिश साईडचा आहे. पण त्याच्यानंतर जर बघितलं तर इथं पण जर बघितलं तर इथं पण जे ऑलरेडी कॉल सेल केले होते ते परत बाय करायचे चालले. म्हणजे ह्याचा व्ह्यू हा बुलिश आहे. म्हणजे कॉल साईडचा टोटल व्ह्यू हा बुलिश आहे मार्केटमध्ये. आता आपण पुट साईडला बघू. पुट साईडला बघायचं झालं तर इथं आउट ऑफ द मनी जर बघितलं, चेंज इन वाय पॉझिटिव्ह, चेंज इन प्राईस निगेटिव्ह. म्हणजे इथं काय चालली? कॉल रायटिंग चालली. म्हणजे ह्यांना मार्केट करून यायचं आहे अप साईडला. आणि इन द मनीमध्ये जर बघितलं तर जवळजवळ 24,250 पासून 24,400पर्यंत इथं पण काय चालली? कॉल रायटिंग चालली. म्हणजे ह्यांना पण बुलिश मार्केट न्यायचं आहे बुलिश. परंतु त्याच्यानंतर बघितलं 24,500च्या नंतर इथून प्रॉफिट बुकिंग आलेली आहे. म्हणजे ज्यांनी ऑलरेडी पुट बाय केले होते, बरोबर, यांनी प्रॉफिट ज्यांनी ऑलरेडी पुट बाय केले होते त्यांचं सेल करायचं चाललं. म्हणजे मार्केट हे बुलिश सिग्नल देते. म्हणजे हा टोटल ओव्हरव्ह्यू मार्केटचा हा बुलिश आहे. म्हणजे मार्केट थोडंसं गॅप अप होण्याचे चान्सेस आहेत उद्याच्याला, म्हणजे 13 तारखेला. बरोबर आहे. चला आज आपण आता चार्टवर येऊ, IMP सपोर्ट आणि रेजिस्टन्स पाहू. चार्टवर जर आलं तर आता आपल्याला सगळ्यात मेन सपोर्ट हा आहे 24,152चा. जोपर्यंत मार्केट याच्यावर सस्टेन करते तोपर्यंत आपण बुलिश व्ह्यू ट्रेड घेऊ शकतो. परंतु जर मार्केट 24,152 ब्रेक केलं तर मार्केट हे म्हणजे मार्केटला बेरिश सेंटिमेंट येऊ शकतो. सेलिंग बघायला भेटू शकते 24,152 वरून मार्केटला. याचा 24,152 हा जर ब्रेक केला तर मार्केटला सेलिंग बघायला भेटेल. 24,120 हा एक सपोर्ट आहे, परंतु हा लिक्विडिटी रनचं काम करू शकतो. जरी रिजेक्शन भेटलं तरी वर येऊन परत डाऊन साईडला जाण्याचे चान्सेस आहेत 24,120 वरून. तसंच जर मार्केटने 24,152 ब्रेक केलं, ही लेवल 24,152 ब्रेक केले तर तिथून पहिला सपोर्ट आपला राहणार आहे 24,120. ह्याला पण ब्रेक केलं तर त्याच्यानंतर 24,044 वर आपल्याला उद्या मार्केट बघायला भेटू शकतं. आणि जरी मार्केटने 24,144 पण ब्रेक केला, 24,044 हा पण ब्रेक केला तर मार्केट 23,919. पण शक्यता कमी आहे, 24,044 पर्यंतच मार्केट आपल्याला बघायला भेटू शकतं उद्याच्याला. जर मार्केटने 24,152 हे लेवल ब्रेक केली तर. बरोबर आहे. तसंच जर आता मार्केटला वरच्या साईड मार्केटला व्ह्यू हा स्ट्रॉंगच आहे, म्हणजे बाय साईडचाच आहे.
मार्केट आपण कधी समजा इथून फ्लॅट ओपन होऊन ह्याच्यावर क्लोजिंग देऊन ह्याला रिटेस्ट करून जर वर जात असेल म्हणजे 24,230ला इथून आपण बाय करून 24,300पर्यंत मार्केट जाऊ शकतं, बरोबर आहे. इथून थोडं रिजेक्शन बघायला भेटू शकतं 24,300, पण स्ट्रॉंग रिजेक्शन नाही येऊ शकत. आणि जर मार्केट 24,300च्या आसपासच मार्केट गॅप अप ओपन होते तर मार्केटने 24,300ला जर रिजेक्शन दिलं तर डाऊन साईडला थोडंसं येण्याचे चान्सेस आहेत आणि डाऊन साईडला येऊन मार्केट परत अप साईडला जाऊ शकतं, बरोबर. जर 24,300च्या वर मार्केट सस्टेन करत असेल, गॅप अप ओपन होऊन 24,300च्या वर सस्टेन करत असेल तर मार्केट स्लोली अप साईडला जाण्याचे चान्सेस आहेत. तर मार्केटला वरच्या साईडला पुढं रेजिस्टन्स आहे मग 24,300च्या वर. जर मार्केट गॅप अप ओपन झालं 24,300च्या आसपास आणि ह्याच्यावर सस्टेन करत वरचं पहिला आपला टार्गेट राहणार 24,471. 24,471 पण ब्रेक केलं तर मार्केटला त्याच्यानंतरचं नेक्स्ट टार्गेट राहणार आहे 24,550, बरोबर आहे. तर तसंच जर मार्केट फ्लॅट ओपन झालं कुठं 24,230च्या आसपासच, ह्याच्यावरच मार्केट 24,230च्या आसपास आणि ह्याच्यावर सस्टेन करतं तर आपला टार्गेट राहणार आहे 24,300 पहिलं टार्गेट, बरोबर आहे. त्याच्यानंतर मार्केटला नेक्स्ट टार्गेट राहणार आपलं इथं जर ओपन झालं इथून वरच्या साईडला गेलं तर 24,300, त्याच्यानंतर ह्याला पण ब्रेक केलं तर मार्केटला 24,471 हा आपला व्यू राहणार आहे. तर हे आहेत आपले निफ्टी 50चे 13 तारखेचे IMP लेवल्स. तर आपण काय सेबी रजिस्टर ॲनालाइज करणारे नाही आहेत, त्याच्यामुळे जर तुमचं कोणी पण फायनान्शियल ॲडवायझर असेल त्यांच्याशी तुम्ही चर्चा करून ट्रेड एक्झिक्यूट करू शकता आणि कमेंट्समध्ये सांगत चला या लेवल्स तुम्हाला उपयोगी पडतात नाही पडतात, त्याच्यानुसार त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करायला. तुम्ही तुमचा थोडा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.